त्या महत्वाच्या पदावर एक मागासवर्गीय आंबेडकरवादी माणूस गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या पोटामध्ये पोळशूट सुटलेला आहे आणि एक मागासवर्गीय आंबेडकरवादी माणूस त्या सुप्रीम कोर्टाचा जज झाला म्हणून जर तुम्ही त्याची हल्ली करणार असाल तर नेपाळ आमच्या शेजारीचा आहे तो इतिहास आहे, पश्चिम बंगाल आमच्या शेजारीचा तो इतिहास आहे, तो इतिहास भारतात घडणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। जर घडल्यास तर त्याला सर्वस्व ते जबाबदार राहणार आहेत। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे केवळ आणि केवळ मागासवर्गीय आणि आंबेडकरवादी असल्यानंच त्यांच्यावर हल्ला झालाय। यापुढे लोकशाही टिकवायची असेल तर आम्हालाही घरदार सोडून बाहेर पडावं लागेल, अशा प्रतिक्रिया फुले शाहू आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत। पाहूया। भारतीय संविधानाचा जय हो। सुप्रीम कोर्टाचे बडो हम तुम्हारे साथ हैं, अविष्मान गवई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, अविष्मान गवई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। इस समाजो झालेला हल्ल्याचा धिक्कार असो, गवई झालेल्या हल्ल्याचा धिक्कार असो, गवई समाजावरती हल्ला केलेला गावमुंडाचा धिक्कार असो, गवई समाजावरती हल्ला केलेला गावमुंडाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। काय खाली डोकं या मनुवाद्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या मनुवाद्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर त्याच न्यायालयात काम करणाऱ्या राकेश किशोर या वकिलानं बूट फेकण्याची जी घटना घडलेली होती त्यापासून आजपर्यंत गेले 2 दिवस झालं संपूर्ण देशभरामध्ये या घटनेचा निषेध केला जातोय। अनेक पक्ष आणि संघटनांच्या वतीनं निषेध आंदोलन केली जात आहेत आणि राकेश किशोर यांचा निषेध केला जातोय। या निमित्तानं आज सांगलीतील फुले शाहू आंबेडकर या संघ विचारांचे जे पक्ष आणि संघटना आहेत त्या संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। आपल्याबरोबर सध्या सुकुमार कांबळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। जी घटना घडलेली आहे ते नक्कीच लाजिरवाणी देशाच्या घटनेला आणि न्याय व्यवस्थेला आहे, काय सांगाल? लाजिरवाणी आहे या देशाचे लोकशाहीचे 4 खांब आहेत, त्यापैकी न्यायालय त्याचा एक स्वतंत्र खांब आहे। सुप्रीम कोर्टाचे जज राष्ट्रपतीला सुद्धा काय सूचना करू शकतात एवढं ते महत्वाचं पद, त्या महत्वाच्या पदावर एक मागासवर्गीय आंबेडकरवादी माणूस गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या पोटामध्ये पोळशूट सुटलेला आहे। त्याचाच एक राग म्हणून तो झालेला प्रकार आहे। त्याचा मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पक्ष सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। खरं तर दररोज या देशाचा संघटनेचा अवमान चालू आहे, तरी सुद्धा लोक शांत आहेत। आता आम्ही शांत बसणार नाही, आता आम्ही जागरूक झालो म्हणण्यापेक्षा मी तयारीत आहे। जर तुम्ही तसंच वागणार असाल, सतत घटनेची मोडतोड तुम्ही करणार असाल, घटनेचा अवमान करणार असाल आणि एक मागासवर्गीय आंबेडकरवादी माणूस त्या सुप्रीम कोर्टाचा जज झाला म्हणून जर तुम्ही त्याची हल्ली करणार असाल तर नेपाळ आमच्या शेजारीचा आहे तो इतिहास आहे, पश्चिम बंगाल आमच्या शेजारीचा तो इतिहास आहे, तो इतिहास भारतात घडणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। जर घडल्यास तर त्याला सर्वस्व ते जबाबदार राहणार आहेत। त्या सांगलीमध्ये ना दररोज अवमान होतोय ना लोकशाहीचा, ते संभाजी भिडे दररोज झेंड्याचा अवमान करतात, लोकशाहीचा अवमान करतात, घटनेचा अवमान करतात। पोलिसांना दिसतंय की नाही? राष्ट्रध्वजाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ना त्यांच्यावर। आमच्यासारख्या एकाने जर झेंड्याचा अवमान केला तर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल होतोय। दिवसाढवळ्या घटना झाली त्या दिल्लीमध्ये त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल झालाय, त्या सांगलीमध्ये दररोज घटनेच्या विरोधात बोलतोय तो, लोकशाही गांडूळ म्हणतोय तो। त्याचा पोलीस काय दखल घेणार आहेत ना? त्याची दखल न घेता आज त्यांनी प्रेस काढल्या की जातीवाद्यावर बोलला, धर्मावर बोलला तर कारवाई करू, हिंमत असेल तर करा ना, ते भिडेवर कारवाई। ही भिड्याची औलाद म्हणण्यापेक्षा ही सनातन माणसं या सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेल्या। आता आम्ही गप बसणं शक्य नाही। लोकशाही टिकवायचं असेल आणि सुप्रीम कोर्टाचा मान ठेवायचा असेल तर आम्हाला सुद्धा आता घरदार सोडून बाहेर पडावं लागेल।
ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असा इशारा मी ह्या सर्व पक्ष संघटनांच्या वतीने देतो. आपल्या बरोबर आता सुरेश दिदगावकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार. काय नक्की मागणी राहणार आहे आणि इशारा काय राहणार आहे यानिमित्त असणार? मुळात म्हणजे जी याचिका दाखल केलेली होती खजुराहोची लेणी दुरुस्ती करण्याबाबत, ते अवलोकतेश्वर एक बुद्धाची ती प्रतिमा आहे आणि ती हिंदूची म्हणून ते न्यायालयाने याचिका दाखल केलेली आहे. वास्तविक पाहता अशा जुन्या पुरातन वस्तूचं किंवा संग्रहालयाचं पुनर्वसन कोण करतो तर पुरातत्व विभाग करतो. न्यायालय त्याचं काही काम नाही. पण न्यायालयात गेलं तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या देवाची ती पूजा करा आणि तिथं तोड लावा. न्यायाधीशाने असं कुठलाही वाईट शब्द बोललेला नव्हता, फक्त मार्मिकपणे बोललेले आहेत आणि त्याचा याने एवढा भाव केलेला आहे. वास्तविक पाहता ती मूर्ती बुद्धाची मूर्ती आहे. लेणी कुठे असतात आणि लेण्यामध्ये कोणाच्या मूर्ती असतात? बुद्धाचे असतात, बुद्धकालीन असतात. ते गवई साहेबांना समजलं होतं पण त्यांना समजलं होतं, त्यांना काय वाटतं ती टिंगल केली. वास्तविक टिंगलच आहे एक प्रकारचे. ब्राह्मणाचा काय देव नव्हतो, ते बुद्धाची मूर्ती होती. हे जाणून बुजून त्याच न्यायाधीशाने त्याला त्याला देणार नाही, हा मागासवर्गीय आहे, हा आंबेडकरवादी आहे. आणि नुकतंच म्हणजे 5 तारखेला जो जालना औरंगाबाद कार्यक्रम होता आईला तिने आयुष्याचा, आता आईला पाहुणे गेले होते, आई तिथे गेलेली नाही, तिने नाकारलं, ते आमंत्रण नाकारलं. त्याचाही रागमाना करून हे कुठे ना कुठे चालायचं काम चाललेलं आहे. आणि जो राकेश किशोर ज्याने बूट मारायचं फेकलं नाही, बूट मारून त्याच्यावर पकडलं, तो काय म्हणतोय माहितीये का की मला ईश्वराची आज्ञा होती, माझा ईश्वर स्वप्नात आलता आणि देव आलता, मी काय वाईट केलेलं नाही आणि मी माफी मागणार आहे. त्यांची मस्ती आणि त्यांची आरएसएसचा किडा होतोय, तो कसा ते दाखवलेला आहे. जय भीम. आंदोलन केलंय, कशा तऱ्हेचा निषेध केला? संपूर्ण जगामधील जे महासत्ता देश आहेत त्या महासत्ता देशामध्ये अराजकता माजलेली आहे आणि संपूर्ण जग हे भारत देशाच्या लोकशाहीकडे प्रगल्भ लोकशाही म्हणून बघते. यामध्ये तेवढीच महत्वाची भूमिका या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी असणारी व्यक्ती जे आमचे गवई साहेब आहेत, गवई साहेबांच्या वरती काही मातेपूर्व लोकांनी केलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व पक्षांनी संघटना या ठिकाणी आम्ही निदर्शने करून माननीय महानायक राष्ट्रपती या ठिकाणी निवेदन सादर करण्यासाठी जमलेलं आहे. वास्तविक हे आदर्श लोकशाही कुंकुत करण्याचं काम या देशामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. हे मोडीत करण्यासाठी तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळी संघटना आणि पक्ष या ठिकाणी एकजुटीने आम्ही या ठिकाणी कामाला लागलो. पण भविष्य काळामध्ये जर अशा गोष्टीची प्रवृत्ती झाली तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही किमतीवर सहन करणार आहे असा इशारा या ठिकाणी आम्ही देतो. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये अशा तऱ्हेची घटना जर घडत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, घराबाहेर पडू अशा तऱ्हेचा इशाराही देण्यात आलेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर अशा तऱ्हेचा हल्ला करणं यामुळं खरं तर या देशामध्ये सनातनांचं राज्य आहे की लोकशाहीचं राज्य आहे हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.